नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज करणार आहे बीन्स भात। त्यासाठी मी घेतले तिथं 1 वाटी तांदूळ, जिरा पावडर, धना पावडर, पाणी गरम करून घेतले, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण घेतले चिचून, कस्तुरी मेथी, मिरच्या आणि हे जिरं आणि मोहरी। कुकर गरम करण्यासाठी ठेवले। चला तर मग रेसिपीला चालू करूया। कुकरमध्ये तेल घालून घेऊया। झटपट होणारा आपला भात आहे हा। मोहरी, जिरे, कढीपत्ता, मिरच्या आणि हा लसूण चेचून घेतलाय तो। हे घेऊया चांगला हलवून। आता ह्यामध्ये घालूया आपण तांदूळ। 1 वाटी तांदूळ असले की 2.5 वाटी पाणी घालायचं आणि ते पाणी मी गरम करून घेतले। बीन्स, पाणी घालूया। धने पावडर, जिरा पावडर, हे दोन्ही पण पावडर मी घरी तयार केले। भरपूर अशी कोथिंबीर आणि हे आहे कस्तुरी मेथी आणि मीठ। आता हे सर्व चांगलं हलवून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेऊया। ह्याच्या कुकरचं झाकण लावले आणि 3 शिट्ट्या करून घेऊया। कुकर गार झालाय। आता आपण बघूया भाताचं कुकर उघडून बघूया आपण। बघा तर मग आपला बीन्स भात तयार झालाय। एकदा बीन्सचा भात घरी तयार करून पहा, खूप छान लागतो। लहान मुलांना आपलं अशा भाता वाटे भाज्या जातात पोटात आणि काहीतरी वेगळा पदार्थ म्हणून। माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि असंच माझं चॅनल पाहत राहा। धन्यवाद।